घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पंचनामे न करता शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी अशा अनेक मागण्या घेऊन घनसावंगी तहसीलवर युवा संघर्ष समितीचा भव्य मोर्चा धडकलाय। तसेच यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती NTV न्यूज मराठीशी बोलताना दिली। तसेच अनेक मागण्यांचं निवेदनही यावेळी तहसीलदार यांना देण्यात आलंय। अतिवृष्टीमुळे घनसावंगी येथे युवा शेतकरी संघर्ष समितीने कांठळी मोर्चाचे आयोजन केले होते। त्याला हजारोंच्या संख्येने शेतकरी वर्ग हा तहसील येथे जमा झाला। आज या माध्यमातून TV1 न्यूजच्या माध्यमातून मी सर्व प्रशासनास आवाहन करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा तुम्हाला पळायला जागा सुद्धा सापडणार नाही। जर येत्या काही दिवसात त्यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान स्वरूपात न दिली आणि आमचे विमाचे पैसे जे 25% हक्काचे पैसे आहेत सरासरी ओलांडलेली आहे पावसानं 65% जो आम्हाला हे दिलेलं असतं, इंटिमेशन दिलेलं असतं 107 पॉईंटच्या वरती एका दिवसात पावसानं घनसावंगी शहराची ही सिस्टम सांगतो तुम्हाला ML मध्ये याच्या कितीतरी पटीनं पाऊस जालना जिल्ह्यात झालेला आहे। जिल्हा जालना येथून बोलतो साहेब, आमची भयंकर नुकसान झालेली आहे। माझ्यावाली स्वतःची गाय वाहून गेलेली, ते सुद्धा त्याचे दोन्ही असं गुले गेलेले आणि त्याला वाचविलो आम्ही। त्याच्यानंतर हे आपोआप सारखे आमचे 2-2 खळ्या इतके 3-3 खळ्या इतके जळा लागले आपोआप। त्याचे काय करावं आणि काय नाही त्याचं आम्हाला काही सुसाना। बरं, आता पैसे बी नाही आमच्याजवळ, पैसे कुठून आणावं आणि काय करावं। पहिले एक तर दुष्काळी बी गेल्या वर्षीची दुष्काळी हे मागं दिलेली ती बी नाही आली, 2 खाते आले नाही आमचे। आता इमा बी सुद्धा टाकणार कधी टाकणार तुम्ही साहेब? आता निवडणूक समजा जवळ आल्याच्या नंतर आम्हाला हे असे कशाला शिकवता तुम्ही? जर द्यायचं असेल तर ताबडतोब द्या, नाही तर आम्हाला काही याच्यातलं काही येत नाही। आम्ही कुठं काय ऑनलाईन करा आणि कुठं काय ऑनलाईन करायला गेलो तर 3-3 दिवस लागते त्याला। ऑनलाईन बी होत नाही, मग मागं या उजून जा किती खर्च करणार? खर्च करायला सुद्धा पैसे नाही राहिले आमच्याजवळ साहेब। आता काय करणार? अरे भाकरीनं सुद्धा मोताल झालो, असं पाणी पडलं की मला कळतं, मला 70 वर्ष झाले तरी असा पाऊस नव्हता। असा काही पाऊस झालेला आहे। रानं गेले वाहून, एक तर हिरी वरून सनी पूर्ण रानामध्ये पसरलेले आहे। सोयाबीन बी गेल्या, कापूस बी गेलेला आहे आणि कापूस आपोआपच 2-2 3-3 खड्या इतका जळा लागला साहेब। काय करावं? अक्षरशः शेती वाहून गेलेली आहे, खरडून निघालेली आहे। त्यामुळे हातचं आलेलं उत्पन्न त्या ठिकाणी निश्चित प्रकारे पूर्ण गेलेला आहे। 1 रुपया देखील शेतीतून उत्पन्न येण्याची शंका किंवा आशा आता मावळलेली आहे। त्यामुळं या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना न्याय मिळावा। ज्यावेळेस पोळ्याची खांदेमळणी चालू होती त्यावेळेस लोक घरातून गाळ उपसत होते। ही शोकांतिका निश्चित प्रकारे दुर्दैव त्या शेतकऱ्यांचा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे। सोयाबीन गेले, हातात आलेला मूग गेला, कापूस गेलाय, अनेक पिकाचं प्रचंड नुकसान आहे। त्यामुळे पुढच्या वर्षीचा खर्च कसा चालावा, आता घेतलेल्या उसने पासने पैशाचं काय करावं, हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। जय जवान जय किसान युवा शेतकरी संघर्ष समिती आयोजित आजचा जो कांठळी मोर्चा आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे की जिल्हाभरामध्ये मागच्या 1 आणि 2 सप्टेंबरला 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद प्रशासनाच्याच वेदर बेस रिपोर्टनुसार आहे। त्यामुळे NDRFच्या निकषाप्रमाणे 65 मिलीमीटर जास्त पाऊस असल्यानंतरच लगेच अतिवृष्टी जाहीर झाली पाहिजे, पण अद्यापपर्यंत सरकारने कृषी विभागाला कुठलेही पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश दिले नाहीत। त्यामुळे हा रोष शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यात आहे। तालुक्यातील 7 मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त 200हून अधिक पाऊस आहे। म्हणून तात्काळ शेतकऱ्यांचे अतिवृष्टी जाहीर करून प्रशासनाने तात्काळ 25% ॲग्रीम द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी गुरढोरासहित मोठ्या संख्येने आज तहसील कार्यालयावरती धडकले होते। आमच्या प्रमुख मागण्या ह्याच होत्या, तात्काळ अतिवृष्टी जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्या। त्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे गुरढोरं कृषीधन वाहून गेले त्यांना तातडीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या। वन्य प्राण्यापासून होणाऱ्या पिकांचं नुकसान त्याबाबतीत देखील सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशा विविध मागण्या संदर्भात हा आजचा आयोजित मोर्चा होता।